नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोसरीमध्ये भूमिपूजन। श्रीगोंद्यामधील जैन मंदिरातील 250 वर्षापूर्वींची तीर्थकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान महाराजांच्या मूर्तीची चोरी। मंचरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या श्रेयासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन। आणि डोंगरवाडीमध्ये नवसाला पावणाऱ्या मारुतीवरती ग्रामस्थांची अपार श्रद्धा। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर। माध्यमिक शिक्षक भवन जुना मंगळवार बाजार अहमदनगर। फोन नंबर 023 45 331। ठळक वैशिष्ट्ये मयत सभासदांचे पूर्ण कर्ज माफ। शेअर्स आणि ठेवी कर्जास वर्ग न करता वारसास परत। दिव्यांग सभासदांना एकूण व्याजामध्ये 1% सूट। शहीद जवानांच्या कुटुंबियास 50,000 रुपयांची मदत। सेवानिवृत्त सभासदांना कृतज्ञता निधी। सभासदांना 1 लाखांपर्यंत जनता अपघात विमा। सभासदांच्या मुलींकरता कन्यादान योजना। ज्येष्ठ संचालक माननीय श्री भाऊसाहेब कचरे। चेअरमन माननीय श्री किशोर जाधव। व्हाइस चेअरमन माननीय श्री सुरेश मिसाळ। ज्येष्ठ संचालक माननीय श्री उत्तम खुळे तसेच सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अमोलदादा पवार, उपसभापती पंचायत समिती खेड। स्वर्गवासी नारायणराव पवार, माजी आमदार खेड। अमोलदादा पवार मित्र परिवार, अमोलदादा पवार स्पोर्ट्स फाउंडेशन, अपूर्व ट्रॅव्हल्स खालुंब्रे। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रेरणास्थान माननीय श्री शिवाजीराव कर्डिले, आमदार राहुरी मतदारसंघ। माननीय श्री अण्णासाहेब शेटे पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि सौ नमिता अण्णासाहेब शेटे, विद्यमान नगरसेविका राहुरी नगरपालिका। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिरूर नगरीचे भाग्यविधाते, शिरूर विकास आघाडी पॅनलचे सर्वेसर्वा, शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते, शिरूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, माणिकचंद उद्योग समूहाचे डायरेक्टर, प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री प्रकाश शेटजी धारीवाल यांच्याकडून सी 24 तास वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर किरणजी लहामटे, जिल्हा परिषद सदस्य। आता लक्ष विधानसभा। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक
माननीय श्री महेश चव्हाण आरोग्य जनसंपर्क मित्रमंडळ। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स। 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा, डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन भूमिपूजनाची नवीन पद्धत सुरू केली आहे। सर्व ठिकाणी न जाता एकाच जागेवरनं उद्घाटन करायला सुरुवात करण्यात आली आहे। या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भोसरी इथं संपन्न झालंय। पिंपरी चिंचवड शहरामधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोसरी इथं संपन्न झालंय। भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काजळे होते। यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, आजम पानसरे, सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन भूमिपूजनाची नवीन पद्धत सुरू केली आहे। 10 ठिकाणी न जाता एकाच जागेवरनं उद्घाटन करण्याची सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे खर्चही वाचतोय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। अतिशय मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की चांगले सगळे प्रकल्प नेहरू फुलेजी जे खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या मनावर ज्यांनी अधिराज्य केलं, त्यांच्या कन्या देखील आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या नावाने असलेलं नाट्यगृह असेल, ग्रेड सेपरेटर्स असतील, विराट पूल असतील, एक एक डिझाईन जर आपण बघितलं तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचं डिझाईन आहे। भक्ती शक्ती चौकाच्या ठिकाणचं जे डिझाईन मी बघितलं 3 लेवलवर त्या ठिकाणी बांधकाम केलं जाणार आहे। पूर्वी आम्ही ऐकायचो की जपानमध्ये एकावर एक 8 उड्डाण पूल असतात, तर आम्हाला आश्चर्य वाटायचं आणि असं वाटायचं आपल्याकडे एकच उड्डाण पूल बांधता बांधता आपल्याला नाकी नऊ येतात। पण आता पिंपरी चिंचवडमध्ये 3 लेवलचं बांधकाम करून संपूर्ण ट्रॅफिकचं सेपरेशन करून या ठिकाणी अतिशय ट्रॅफिक जो आहे तो सुरळीत चालला पाहिजे याची सुरुवात केली जाते। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे याचा उल्लेख मगाशी केला की पिंपरी चिंचवड ही जी काही महानगरपालिका आहे ही अतिशय हे सगळा हा जो शहराचा भाग आहे म्हणजे ही सगळी जुनी गावं आहे आणि शहराचा भाग असा मिळून ही महानगरपालिका तयार झाली आहे। पण अलीकडच्या काळामध्ये लोकांचा मोठा घोडा या भागामध्ये आपल्याला दिसून पडतो आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं विशेषतः घरकुलांच्या योजना असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट्स असतील, काही या ठिकाणी टाउनशिपच्या योजना असतील, अशा प्रकारच्या विविध योजना या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतात। खरं म्हणजे बापट साहेबांनी मगाची इच्छा व्यक्त केली की पुण्यात मी पिंपरी चिंचवडला राहायला येतो, तर महेश दादाला वाटलं की आता आपल्या घराच्या बाजूलाच येतात की काय बापट साहेब। पण महेश दादा काळजी करू नका, त्यांना आम्ही ते आले तरी तुमच्या बाजूला राहायला तरी फार इकडे येऊ देणार नाही, मुंबईत पुण्यातच ठेवू। पण हे खरं आहे की या शहरामध्ये पोटेन्शियल आहे। जे काही पुण्याचा विस्तार आहे
त्या विस्ताराला अकोमोडेट करून हे शहर पुण्यापेक्षा जास्त प्रगतिशील होऊ शकतं या मताचा मी आहे. आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आणि त्याच्या अंतर्गत होणारी कामं ही अत्यंत चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे, ती आयडियल झाली पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 92 साली जेव्हा मी नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक झालो त्यावेळी काही महानगरपालिका आपण पाहायला गेलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला. त्यावेळी मला वाटतं नगरपालिका होती, महानगरपालिका व्हायची होती, महापालिका होती, महापालिका झाली. त्यावेळेस पहिला आम्ही निर्णय केला की पिंपरी चिंचवड पाहायला जायचं. आणि त्यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेचं कार्यालय, त्यांनी केलेले स्टेडियम, त्यांनी केलेले काही घरकुलांची कामं वगैरे ही बघण्याकरता आम्ही आलो. म्हणजे इतकं प्रगतिशील अशा प्रकारचं हे पिंपरी चिंचवडचं काम होतं. हे खरं आहे की मध्यंतरी महानगरपालिकेची जी काही इमेज आहे ती थोडीशी खराब झाली आणि एक प्रकारे महानगरपालिकेच्या माध्यमातून कामांचा दर्जा असेल किंवा त्या ठिकाणी असलेली अपारदर्शिता असेल यामुळे पिंपरी चिंचवड पाहिजे त्या प्रमाणात विकसित होऊ शकले नाही. पिंपरी चिंचवडचा पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पुढाकार देखील घेता आला नाही. पण आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की या निवडणुकीमध्ये मी पिंपरी चिंचवडच्या सर्व रहिवाशांना ही विनंती केली होती की पिंपरी चिंचवडचा कारभार आमच्या हाती घ्या, आम्ही पिंपरी चिंचवडला एक अत्यंत आपल्या स्वप्नातलं मॉडेल शहर करून दाखवू. तर त्याच पद्धतीनं लोकांनी फार मोठा या ठिकाणी आम्हाला समर्थन दिलं आणि ही महानगरपालिका एखादी आपल्या हातामध्ये दिली. आणि त्यामुळे आता एक मोठी जबाबदारी या शहराची विल्हेवाट लावून याकरता एक बृहत कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला पाहिजे. त्यासोबत आपले जे सांडपाणी आहे हे सांडपाणी आज पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, हे सगळं सांडपाणी आमच्या नद्यांमध्ये चाललेलं आहे. तिकडे आम्ही आमच्या नद्या साफ करायला निघालेलो आहे. नमामि चंद्रभागासारखा कार्यक्रम घेतलेला आहे. पण किती नमामि चंद्रभागा केली, इथून जर सगळं घाणपाणी सांडपाणी हे नद्यांमध्ये जात राहिलं तर महेश दादा आपल्याला कधीच नमामि करता येणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या महानगरपालिकांचं हे सांडपाणी ट्रीट होऊन आपल्या नद्यांमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्या नद्या स्वच्छ होऊ शकत नाही. माझी विनंती अशी आहे की त्या निमित्ताने दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे आणि 100% सीवेज ट्रीटमेंट ही उद्दिष्ट आपण घेतलं पाहिजे. आर्डेकर आमच्या नागपूरलाच होते आणि नागपूरला अतिशय चांगले प्रोजेक्ट सीवेज ट्रीटमेंटचे त्यांनी तयार केले. जे प्रोजेक्ट पहिला आता देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या गाठीला अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर करून तात्काळ आपण आमचे महापौर असतील, चेअरमन असतील, उपमहापौर सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत हे प्रोजेक्ट आपण हातामध्ये घ्या. या प्रोजेक्ट करता तुम्हाला राज्य सरकारकडनं जे सहकार्य पाहिजे ते सगळं सहकार्य आम्ही देऊ. कारण शहर जोपर्यंत आपलं निर्माण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं किती चांगल्या इमारती झाल्या, किती चांगले पूल झाले तरी ज्या शहरामध्ये घनकचऱ्याचं पूर्णपणे व्यवस्थापन होत नाही, त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावली जात नाही आणि सांडपाण्याची विल्हेवाट जिथे लावली जात नाही ते शहर उत्तम शहर म्हणता येत नाही. आणि म्हणून त्या उत्तम शहराच्या MIDC आणि दिघी पोलीस ठाण्याच्या वतीनं इमारतीचं उद्घाटन, पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचं उद्घाटन, निगडी भक्ती शक्ती चौकामधील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरच्या कामाचं भूमिपूजन आणि साई चौक, जगताप डेअरी आणि ग्रेड सेपरेटरच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आलंय. याशिवाय पुणे पोलिसांनी तरुणींच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या बडी कॉपचंही अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केलंय तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केलंय. सचिन काळे, C24 तास, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड इथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या मंचर शहर प्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये भाजप सरकारचं पारडं आता जड झालंय असं बोललं जात आहे. शिवसेना पक्षामध्ये गेल्या 15 ते 17 वर्षापासून आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये एकनिष्ठेनं काम करतोय. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळत नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी आमची नाराजी व्यक्त करतोय. गेली 15 ते 17 वर्ष मी आज शिवसेना पक्षाचं ग्राउंड लेवलने काम करत आलेलो कार्यकर्ता आहे. पण माझ्यासारख्या माणसाला आज तिथं न्याय भेटत नाही तर बाकीच्या कार्यकर्त्यांना काय न्याय मिळेल. आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये नरेंद्र मोदीची एवढी प्रचंड प्रमाणामध्ये लाट आहे. त्यांच्या पाठीमागे आमच्यासारख्या तरुणांनी जर उभे राहिलं तर देशाचे
देशाचा विकास अजून मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी माझ्यासारख्या तरुणांनी बीजेपीला साथ द्यावी. आणि राज्य पातळीवरील नेते पदाधिकाऱ्यांकडून युवकांची कोणतीही कामे केली जात नाहीयेत. या उलट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून कार्यकर्त्यांना सन्मान मिळतोय. त्यामुळे आम्ही पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलाय असं धनेश बानखेले समर्थकांनी सांगितलंय. 20 वर्ष शिवसेनेच्या पक्षाचंच काम करत आलेले आहेत. सतरंजा उचलण्यापासून झेंडे लावण्यापासून सगळे कार्यक्रम करणारे हे सगळे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत. आणि आज त्यांच्यावर अन्याय असा की त्यांची काही कामं आहेत, त्यांना रोजगार आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत जे येणार आहेत ते काय पूर्ण होत नाही. काही शिवसेनेकडनं त्याचं दखल घेतली जात नाही. वरिष्ठ पातळीवरती, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काही नाही. हे सगळे नाराज झाले. सगळे धनेश भाऊ बरोबरचे कार्यक्रम आज तुम्ही प्रवेश केला. आज जवळजवळ हे सगळे 700-800 कार्यकर्ते आहेत जवळजवळ सगळे. आज CMच्या कार्यक्रमाला, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यक्रमाला 500 लोक जवळजवळ सभागृहामध्ये होते. आणि काही मुलं उशीर झाल्या कारणाने, ट्रॅफिकच्या कारणाने काही बाहेर होते. त्याच्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना काही आतमध्ये येऊन न दिलं. अजूनही लोक बाहेर आहेत. नाव सांगा. महेश मोरडे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मतदारसंघामध्ये चांगलं काम करतायत. मात्र त्यांच्या पश्चात जिल्ह्यामधील आणि तालुक्यातील पदाधिकारी आणि नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या समस्या देखील जाणून घेत नाहीत. खासदार तालुक्यामध्ये असताना देखील खासदारांच्या जवळ जाऊ दिलं जात नाही असं यावेळी कार्यकर्त्यांमधनं सांगण्यात आलंय. दिनेश बानखेले, C24 तास, पिंपरी चिंचवड. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड, श्रीगोंदा. मुख्य कार्यालय दौंड जामखेड रोड, श्रीगोंदा. चेअरमन माननीय श्री विठ्ठलराव बापूराव गुंड. व्हाईस चेअरमन श्रीमती रोहिणी भाऊसाहेब रोडे. सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद. वैशिष्ट्ये: सर्व ठेवींना विमा संरक्षण. स्थापनेपासून नफ्यात आणि अवर्गामध्ये. श्रीगोंदा तालुक्यातील पहिली एकमेव सहकारी संस्था. मुख्य कार्यालयासह एकूण 9 शाखा कार्यरत. सन 2015-16 साठी दि महाराष्ट्र आणि राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांच्याकडनं कैलासवासी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्राप्त. लवकरच मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथे शाखा कार्यान्वित करत आहोत. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीकृष्ण मिल्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड, राहुरी. जुना कनगर रोड, उंडेवस्ती, राहुरी. दर्जेदार दूध, दर्जेदार भाव. प्रतिदिन 10,000 लिटर संकलन. सकाळ संध्याकाळ ताजं दूध संकलन. दूध उत्पादकांचे पेमेंट दर 10 दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये वर्ग. पेमेंट दिनांक 5, 15 आणि 25. सुसज्ज आणि पारदर्शक प्रयोगशाळा. दूध उत्पादकांचे समाधान हीच आमची सेवा. प्रोप्रायटर श्री सचिन उंडे पाटील. अध्यक्ष श्रीकृष्ण मिल्क. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री संजय बजाज, राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास.
वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दी संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सहजानंद नगर. कारखान्याचे माननीय भागधारक, सभासद बंधू भगिनी, ऊस पुरवठादार, ठेवीदार, अधिकारी, पदाधिकारी, साखर आणि केमिकल व्यापारी, कामगार आणि हितचिंतक यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या आणि सी 24 तास वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमची दर्जेदार उत्पादने, पांढरी शुभ्र गोड साखर, अल्कोहोल आणि त्यावर आधारित केमिकल उत्पादने, 12 मेगावॅट सह वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित. कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते, संस्थापक मार्गदर्शक संचालक शंकरराव कोल्हे, चेअरमन बिपिनदादा कोल्हे, व्हाईस चेअरमन शिवाजीराव वौते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर RK सूर्यवंशी, जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, सेक्रेटरी TR कानवडे आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ, शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि कर्मचारी वृंद. दी संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सहजानंद नगर. विश्वास, जिव्हाळा आणि आनंदाचा सुगंध सर्वांना देणारी संजीवनी. साई संजीवनी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, संजीवनी सहकारी पतसंस्था, संजीवनी एज्युकेशन सोसायटी, संजीवनी सैनिक स्कूल, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, संजीवनी साखर कामगार पतपेढी, संजीवनी शैक्षणिक ग्राम विकास संस्था, शेतकरी सहकारी संघ, संजीवनी मदत केंद्र, संजीवनी तालीम संघ, संजीवनी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब, महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशन, संजीवनी उद्योग समूह, संजीवनी BPO कॉल सेंटर, अमृत आणि सुवर्ण संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक टाटा मोटर्स लिमिटेड पिंपरी, ऑटो स्टॅम्पिंग लाईन, E11 आणि 12 आयोजक, संयोजक, कर्मचारी आणि स्टाफ. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी. सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा शहरामधील मुख्य पेठेमधील जैन मंदिरातील 24 तीर्थंकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान महाराज यांची 250 वर्षापूर्वीची 2 किलो वजनाची पंचधातूची मूर्ती चोरीला गेली आहे. श्रीगोंदा शहरामधील मुख्य बाजारपेठेमधील जैन मंदिरामधील 24 तीर्थकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान महाराजांच्या 250 वर्षापूर्वीची 2 किलो वजनाची पंचधातूची मूर्ती सकाळी चोरीला गेली आहे. इथे राहणारे डॉक्टर बडजाते सकाळची नेहमीप्रमाणे पूजा करून बाहेर आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी 15 मिनिटांमध्ये देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेल्या. त्यावेळी तिथे इतर संगमरवरी देवाच्या मूर्ती होत्या, मात्र पंचधातूची मूर्ती दिसली नाही.
त्यानंतर मूर्तीची चोरी झाल्याचं लक्षात आलं. चोरीला गेलेल्या मूर्तीची किंमत नक्की किती आहे हे कोणीही सांगू शकलं नाही, कारण ती मूर्ती 250 वर्षापूर्वींची आहे. दरम्यान श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी काही वेळातच दाखल झाले. जवळील एका ठिकाणच्या CCTVमध्ये एक व्यक्ती 9:30च्या दरम्यान मंदिरामध्ये जाऊन लगेच काही मिनिटांमध्ये बाहेर आल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याच्या हातामध्ये एक पिशवी असल्यानं तोच चोर असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आज रोजी श्रीगोंदा शहरामध्ये असलेल्या दिगंबर जैन या पंथाच्या मंदिरामध्ये एक 250 वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती होती. ती सकाळी 9:30 ते 10 या वेळेमध्ये चोरीस गेल्याची आढळून आले आहे. सदर मंदिर हे सकाळी 7 ते 10 या वेळामध्येच उघडे असते. 9:30 वाजता डॉक्टर जे पुजारी आहेत ते त्या ठिकाणी गेले, त्यांनी पूजा केली आणि ते घरी गेल्यानंतर ते मंदिर उघडच होतं. त्यांची पत्नी ज्यावेळी परत आली 10 वाजता नैवेद्य घेऊन, त्यावेळी ते मंदिरामधली मूर्ती नाहीशी झालेली त्यांना आढळून आलं. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, त्यानंतर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. आम्ही पोलीस त्या ठिकाणी गेलो. त्या संपूर्ण गल्लीमध्ये फक्त एकच भगवती हॉस्पिटलच्या ठिकाणी या CCTV आहे. त्या CCTVमधून आम्हाला काही पॉझिटिव्ह पुरावे मिळालेले आहेत. त्यानुसार आम्ही एक मुलगा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत. सदर चोरीचा छडा लावणे आम्ही 2 पथकं तयार केलेली आहेत, डिटेक्शन पथकं, आणि ती 2 त्या इसमाचा शोध घेत आहे, ज्याचं CCTVमध्ये मिळालेलं आहे, फुटेज मिळालेलं आहे. लवकरात लवकर आम्ही या आरोपीला पकडून मूर्ती हस्तगत करून चोरी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मूर्ती ही 250 वर्षापूर्वीची 2 लाख रुपये किमतीची मूर्ती आहे. किमतीपेक्षा ती मूर्ती प्राचीन आहे, महत्त्वाचं आहे. पंचधातूची मूर्ती आहे. जर कोणाला माहिती त्या पंचधातूच्या मूर्तीच्या चोरी संदर्भात कोणाला माहिती मिळाली तर त्या माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि योग्य ते बक्षीस त्याला दिले जाईल. या प्रकारची कुठेही वचता होणार नाही. फक्त ज्याला कोणाला माहिती मिळाली त्याला माझी विनंती आहे की त्याने तत्काळ अहमदनगर कंट्रोल रूम किंवा श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी कळवण्याची व्यवस्था करावी. शहरातील जैन बांधवांचं हे मंदिर श्रद्धास्थान आहे. श्रीगोंदा शहरामध्ये साधारणपणे 250 वर्षापूर्वी मूर्तीची स्थापना झाली. 250 वर्षापूर्वी ती पंचधातूची मूर्ती ची पूजा चालू आहे आणि ते जैन समाजाचं श्रद्धास्थान आहे. आणि 250 वर्षापासून त्या मूर्तीची जैन समाजाच्या वतीने दररोज पूजा केली जाते. सकाळी साधारण 9:30-10च्या दरम्यान मूर्तीची चोरी झाली. त्यानंतर समाजातील काही डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे सोनी साहेब यांना माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही सर्वजण मिळून पोलीस स्टेशनला गेलो आणि मूर्तीची 250 वर्षापूर्वीची चोरी झाली. भगवान महावीरांची मूर्ती, 24 तीर्थंकरांची मूर्ती, आणि त्या मूर्तीची चोरी झाल्यापासून फिर्याद दिलेली आहे. त्या संदर्भात पोलीस स्टेशनने कारवाई चालू केलेली आहे. आमचं म्हणणं एकच आहे, मूर्ती तिचं वजन, तिचं व्हॅल्युएशन महत्त्वाचं नाही, आमची श्रद्धा महत्त्वाची. त्या श्रद्धेवरती आम्ही आजपर्यंत जीवन जगत आहोत आणि म्हणून त्या मूर्तीच्या वजनाची किमतीचा प्रश्न न पोलीस त्या मूर्तीची श्रद्धा उपस्थित व्हावा. आणि म्हणून सगळ्या जैन समाजाला आज अत्यंत रोषाला सामोरं जावं लागतं. सगळ्यांना अत्यंत वाईट वाटलेलं आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर चोरीचा तपास लागून मूर्तीची शोध लावा ही जैन समाजाच्या वतीने विनंती करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. आपल्या हक्काची घरं वाचवा अशी आर्तहाक मारणाऱ्या रिंगरोड बाधितांचे आंदोलन पोलीस बळावर चिरडलं गेलंय. मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वार अडवलं. मात्र चकवा देऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा नो एंट्रीमधून निघाल्यानं आंदोलकांच्या संतापाचा उद्रेक झाला. भोसरी येथील कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये महापालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांना भेटण्यासाठी रिंग रोड बाधित नागरिकांनी शनिवारी सकाळपासून नाट्यगृहासमोर गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांना एका मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं. त्यावेळी रिंग रोड बाधितांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांना भेटून दिलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. त्यामुळे नागरिक दिवसभर शांत बसून राहिले.
घटनेचा आदर करणारी माणसं, कायद्याचा आदर करणारी माणसं, कायदा पाळणारी माणसं, त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतो. गेले 2 महिन्यापासून आम्ही या मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो आहोत, या सर्व प्रशासनाच्या मागे लागलो आहोत की हा प्रश्न आमचा सोडवा, हा प्रश्न सोडवता येईल अशा परिस्थितीमध्ये आहे. परंतु या ठिकाणचे एक स्थानिक आमदार लक्ष्मणराव जगताप, त्याचबरोबर या ठिकाणचे आणखी स्थानिक राजकीय नेते ज्यांचे हितसंबंध, आर्थिक हितसंबंध या रिंग रोडच्या संदर्भामध्ये अडकलेले आहेत, अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये अडकले आहेत, त्या लोकांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कान पिचका देऊन कदाचित सांगितलं असावं की या ठिकाणी जर अशा रिंग रोड बाधितांच्या प्रश्नांवर आपण चर्चा केली तर कदाचित पुढचा होणारा आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीमुळे या ठिकाणी अशा पद्धती 5:15च्या सुमारास उद्घाटन पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्याच्या तयारीमध्ये होता. तरीही शिष्टमंडळाला भेटू दिलं नाही. त्यामुळे संतप्त जमावानं प्रवेशद्वार रोखून धरलं. त्यानंतर काही जणांना आतमध्ये सोडण्यात आलं. मात्र शिष्टमंडळाला न भेटताच मुख्यमंत्र्यांचा ताफा विरुद्ध दिशेनं नो एंट्रीमधनं जमावाला चुकवून निघून गेल्याची भावना आंदोलकांची झाली. त्यामुळे रिंग रोड बाधित नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. सायंकाळची वेळ असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. तर नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी देखील सौम्य लाठीमार केलाय. या लाठीमारमध्ये 3-4 महिला जखमी झाल्यात, तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावरती पालिकेच्या YCM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी आंदोलक महिला मनीषा घाडगे म्हणाल्या की आम्हाला दिवसभर डांबून ठेवण्यात आलंय, मात्र पोलिसांनी आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिली नाहीये. आम्हाला शिवीगाळ केली आहे, लाठी हल्ला केलाय. आमच्या लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. आम्ही भाजपला मते देऊन चूक केली की काय असं आम्हाला वाटतंय. मुख्यमंत्री सांगतात जनतेसाठी आम्ही विकास कामे करतोय, मग आम्ही जनता नाहीये का असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस सर्वांचे लाडके होण्याऐवजी खट्याळ मुख्यमंत्री होतायत असा आरोपही त्यांनी केलाय. कमीत कमी आमच्या फक्त 2 महिला न्यायला पाहिजे होत्या. 2 महिला जरी आता आमच्या गेल्या असत्या ना तर आमच्या सगळ्या महिलांना वाटलं असती, खात्री वाटली असती की बाबा आमचं म्हणणं तिथपर्यंत गेलंय, पोचलंय. पण आमचं म्हणणं तिथपर्यंत गेलेलं नाहीये आणि पोचलेलं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही आहे ना पूर्ण मुख्यमंत्र्यावरच बहिष्कार टाकतोय. आम्हाला मुख्यमंत्र्यांचं बिलकुलच पटलेलं नाही, कुठल्याच महिलांना पटलेलं नाही. आज महिला सकाळपासून उन्हातान्हात बसले, ते बिनजेवता आले, ते कुणी लहान लहान मुलं घेऊन आले, ते तरी त्यांना मुख्यमंत्र्याला दया येत नसेल तर त्या मुख्यमंत्र्याला खाली वाढायचंच. आता आम्ही प्रत्येक महिला खाली वाढणार आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला मुख्यमंत्रीच नको, आम्ही मुख्यमंत्र्यावर बहिष्कार टाकणार आहे. दरम्यान रिंग रोड बाधितांना मुख्यमंत्री वेळ देतील, शिष्टमंडळाला भेटतील असं आश्वासन आमदार महेश लांडगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी बाधितांना दिलं होतं. परंतु बाधितांना न भेटताच मुख्यमंत्री जात असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी नाट्यगृहाचे गेट अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोटारीमध्ये बसूनच रिंग रोड बाधितांचं निवेदन स्वीकारलंय, परंतु कोणतंही आश्वासन दिलं नाहीये. अमोल जाधव, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अंकुश आहेर, शिवसेना गटनेते, जिल्हा परिषद हिंगोली, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जवळा बाजार, जिल्हा नियोजन समिती सदस्य हिंगोली आणि शिवसेना तालुका प्रमुख औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री दादा पाटील सोनवणे, विरोधी पक्षनेते, राहुरी नगरपालिका, अध्यक्ष श्रीराम गणेश मंडळ, शुक्लेश्वर चौक, कासार गल्ली आणि राहुरी शहर परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवक.
सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हनुमंत शेठ कंद, प्रदीपदादा कंद, युवा मंच शिरूर, हवेली मतदारसंघ, गुरुदत्त डेव्हलपर्स, प्रदीपदादा कंद, हवेली हंटर्स क्रिकेट संघ आणि हनुमंत शेठ कंद मित्र परिवार लोणी कंद. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मी नितीन मानकिले, विघ्नर इलेक्ट्रॉनिक्स मंच. सी 24 तास वृत्तवाहिनीमुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली. राजकारण्यांच्या आश्वासनाची सातत्याने पाठपुरावा करून मग जनतेचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा क्षेत्रातील प्रश्न असो ते पूर्णत्वास नेणारी निर्भीड आणि निरपेक्ष वृत्तवाहिनी म्हणजे आपली सी 24 तास. ह्या वाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी व माझ्या कुटुंबियातर्फे हार्दिक शुभेच्छा. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मंचर शहरासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणी योजनेच्या मंजुरीचं श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मंचर शहरास 13,72,00,000 रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचं श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं शहरामध्ये लाडू भरवून आनंद व्यक्त केलाय. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेनं पेढे वाटून आणि सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांचा सत्कार करून आपला आनंद व्यक्त केला. विरोधकांकडे कुठले जर पुरावे असतील की त्यांनी या 2 वर्षामध्ये ह्या स्कीमसाठी काय पाठपुरावा केला, कुणाला भेटले, कुठले पत्रव्यवहार केले, तर कृपया त्यांनी जनतेची दिशाभूल न करता हे पत्रव्यवहार जाहीर करावे. आणि ज्या ठिकाणी आत्ता ते काही एक पत्र दाखवत आहेत की या मंजुरीसाठी त्यांनी पत्र लिहिलं आहे, तर त्या पत्रावरची तारीख ही 2/8/2017ची आहे. आणि मुळात ह्या स्कीमच्या प्रोसेस 2 ते 2.5 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये फक्त एका लेटरवर कुठली स्कीम कशी मंजूर होऊ शकते हा सर्व जनतेलाच मुळात प्रश्न पडला आहे. तर कृपया जनतेची दिशाभूल न करता या आनंदात त्यांनी पण सहभागी व्हावं आणि ह्या कामामध्ये आमचा उलट आम्हाला सहकार्य करावं आणि जनतेचा प्रश्न कसा लवकरात लवकर सुटेल यासाठी आम्हाला मदत करावी. आता राजकारण म्हटलं तर त्यांचा तसा थोडासा अधिकार आहेच, परंतु मंचरची जनता सुज्ञ आहे, ती कुठल्या दिशाभूल या सर्व गोष्टींना फसणार नाही असं आम्हाला. साहेब यांच्या दालनात संपन्न झाली त्यावेळेस मंचर गावचे काही सदस्य ग्रामस्थ त्या याला हजर होते. त्या मीटिंगचं जे मिनिट्स असतात म्हणजे आपण प्रोसिडिंग म्हणतो ते महाराष्ट्र शासनाच्या इथं याच्यावर तो कागद माझ्याकडे आहे.
त्याच्यात असं स्पष्ट उल्लेख आहे की दिनांक 10 फेब्रुवारी 2015 रोजी 5:30 मंत्रालय दालन 5वा मजला या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम माननीय मंत्री महोदयांनी उपस्थितांचं स्वागत केलं. सन्माननीय लोकसभा सदस्य आढळराव पाटील साहेब यांनी सदर योजना व्हावी का व्हावी याविषयी आपलं मत मांडलं आणि त्यानंतर ज्या त्या विभागाचे अधिकारी आहे त्यांनी जो सर्वे केला होता का ही योजना झाली पाहिजे हे मत त्या मीटिंगमध्ये मांडलं आणि त्या मीटिंगनंतर मंत्री महोदयांनी सदर योजनेस मान्यता दिली. त्या मीटिंगचं हे म्हणजे आपण थोडक्यात म्हणायचं प्रोसिडिंग हे महाराष्ट्र शासनाच्या लेटर हेडवर त्या वेळेस ग्रामपंचायत दप्तरी किंवा इतर कुठेही सहज उपलब्ध आहे. त्यानंतर ही योजना ज्यावेळेस 10/2/2015 रोजी साहेब यांच्या दालनात संपन्न झाली त्यावेळेस मनसर गावचे काही सदस्य ग्रामस्थ त्या याला हजर होते. त्या मीटिंगचं जे मिनिट्स असतात म्हणजे आपण प्रोसिडिंग म्हणतो ते महाराष्ट्र शासनाच्या इथं याच्यावर तो कागद माझ्याकडे आहे. त्याच्यात असं स्पष्ट उल्लेख आहे की दिनांक 10 फेब्रुवारी 2015 रोजी 5:30 मंत्रालय दालन 5वा मजला या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम माननीय मंत्री महोदयांनी उपस्थितांचं स्वागत केलं. सन्माननीय लोकसभा सदस्य आढळराव पाटील साहेब यांनी सदर योजना व्हावी का व्हावी याविषयी आपलं मत मांडलं आणि त्यानंतर ज्या त्या विभागाचे अधिकारी आहे त्यांनी जो सर्वे केला होता का ही योजना झाली पाहिजे हे मत त्या मीटिंगमध्ये मांडलं आणि त्या मीटिंगनंतर मंत्री महोदयांनी सदर योजनेस मान्यता दिली. त्या मीटिंगचं हे म्हणजे आपण थोडक्यात म्हणायचं प्रोसिडिंग हे महाराष्ट्र शासनाच्या लेटर हेडवर त्या वेळेस ग्रामपंचायत दप्तरी किंवा इतर कुठेही सहज उपलब्ध आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासनातर्फे पत्रव्यवहार करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ज्यावेळेस ही योजना चालू केली ती ही योजना 55 लिटरने करण्याची ठरवली होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष ग्रामस्थांना हे पाण्याचा तुटवडा पडू नये म्हणून ही योजना जास्त पाणी उपलब्ध व्हावं प्रति माणसी म्हणून खासदार साहेबांनी ही योजना जलस्वराज्य टप्पा नंबर 2 मध्ये घेण्यासंबंधी संबंधित विभागाचे सचिव राजेश कुमार मीना साहेब यांना तसा पत्रव्यवहारही केला होता. सदर प्रतही माझ्याकडे आहे. 9/5/2016 रोजी मीना साहेब यांना खासदार साहेबांनी तसा पत्रव्यवहार केला होता का साहेब हे जेणेकरून मनसरकरांना पाणी चांगलं आणि मुबलक प्रमाणात होईल तसा प्रस्तावही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केला आणि शासनात सादर केला. मनसर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांनी मंजुरीसाठी केलेला लेखाजोखा मांडल्यानं ही योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाटा मोठा असल्याचं त्यांनी सांगितलंय. ही योजना मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांनी परिश्रम घेतलेत असं राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीर करण्यात येत आहे. नुकतीच मनसर शहरासाठी 13,72,27,000 रुपयाची मुख्यमंत्री पेयजल योजना जी आहे ती मंजूर झाली. ही योजना मंजूर करून आणल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष आंबेगाव तालुक्याचे लोकनेते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं आम्ही सर्वजण मनसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समस्त मनसर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. ही योजना मंजूर होत असताना मनसर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पुणे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे तीनही घटक या सर्व योजना मंजुरीच्या या सर्व कामामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्यांनी अतिशय तात्काळ सर्व प्रस्ताव तयार केले आणि पाठवले. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मनसर शहराचं नाव या योजनेमध्ये नव्हतं. त्यावेळेला माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिल्यानंतर वळसे पाटील साहेबांनी त्वरित मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संपर्क केला. त्यांच्याबरोबर एक बैठकही घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मनसर शहराचं नाव जे आहे ते या योजनेमध्ये समाविष्ट करायला सांगितलं आणि त्यानुसार ते समाविष्ट झालं. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आणि आता त्याला प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे. ही सर्व योजना मंजूर होत असताना यामध्ये मनसरचे नेते डॉक्टर प्रमोदजी बानखेले आणि माननीय सनदी अधिकारी भिवसेन बोरसाहेब यांचंही सर्व प्रशासकीय स्तरावरती फॉलोअप घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान ठरलेलं आहे. त्यांचंही मनसर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार. त्यामुळे तालुक्यामध्ये सध्या या दोनही पक्षाचा कलगीतुरा पाहायला मिळतोय. मात्र या योजनेमुळे मनसर शहरवासियांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे याबाबत राजकारण करू नये असं शिवसेना भाजपच्या वतीनं सांगण्यात आलंय. अमोल जाधव, C24 तास, मनसर.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आमच्या संस्था MBA, इंजिनिअरिंग, फार्मसी, ज्युनियर आणि सिनियर कॉलेज, सैनिकी स्कूल, संजीवनी अकॅडमी, संजीवनी टॉडलर्स येवला आणि शिर्डी, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, B.Ed, DTED, आदिवासी आश्रम स्कूल आणि हायस्कूल. वैशिष्ट्ये: भारतातील 80 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत 450 पेक्षा अधिक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था. आउटलुक या इंग्रजी मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर देशामध्ये 56 तर महाराष्ट्रात 10व्या क्रमांकावर. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2015च्या बेस्ट कॉलेज अवॉर्डने सन्मानित. कर्नाटकच्या विजयवाणी या आघाडीच्या वृत्तपत्राने अकाउंट स्टडी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने गौरवलेले. DNA या वृत्तपत्राने इनोव्हेशन इन बिल्डिंग अकॅडमी अँड इंडस्ट्री इंटरफेस हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेले. लोकमत वृत्तपत्र समूहाने ब्रँड एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड, आयकॉन इन एज्युकेशन अवॉर्ड आणि आयकॉन्स ऑफ एज्युकेशनने सन्मानित केलेले. परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार, सर्व सुविधांनी परिपूर्ण संस्था. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. अध्यक्ष माननीय श्री शंकररावजी कोल्हे पाटील, माननीय आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे. विश्वस्त मंडळ माननीय श्री बिपिनदादा कोल्हे, माननीय श्री अमितदादा कोल्हे आणि माननीय श्री नितीनदादा कोल्हे. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक C24 तासचा वर्धापन सोहळा मोठ्या आनंदात साजरा होते. गेले 3 वर्षापासून C24 तासनी शेतकरी असेल, व्यापारी वर्ग असेल यांना एक चांगल्या पद्धतीने सहकार्य करायचा प्रयत्न आणि या चॅनलच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. आणि नक्कीच आनंद होते की C24 तासनीचा वर्धापन सोहळा साजरा होत असताना या आपल्या जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका असेल, नगर जिल्हा असेल, या अनेक जिल्ह्यांमध्ये या C24 तासच्या माध्यमातून अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या आनंद सोहळ्यासाठी भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांचे जे काही संकट शेतकऱ्यांवर येऊन कोसळते, नैसर्गिक आपत्ती असेल, शेतीमालाचा बाजारभाव नसेल, याचे वाचा फोडण्याचं काम हा C24 तास करेल अशी अपेक्षा वाटतं. आणि वर्धापन दिनाच्या सर्व शेतकरी वर्गाच्या वतीने त्यांना शुभेच्छा. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माझं नाव शंकर लक्ष्मण पिंगळे, अध्यक्ष श्री कुलस्वामी पतसंस्था. C24 तास चॅनलचा 3रा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व कुलस्वामी परिवार असेल, आमचे वडगाव ग्रामस्थ असेल, यांच्या वतीने मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये चॅनल हे फार समाजासाठी एक मोठं माध्यम झालेलं आहे. नगर या ठिकाणी चालू झालेलं राहुरी गावातील C चॅनल आज याची व्याप्ती नगर जिल्हा असेल, संपूर्ण पुणे जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल किंवा अजून अन्य जिल्ह्यामध्ये याचं C चॅनलचं जे कामकाज चाललेलं आहे. खरं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी असतात त्या ह्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत, समाजापर्यंत, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सातत्याने हे चॅनल करत असतं. समाजामध्ये एखाद्या गावाने चांगलं काम केलं असेल
एखाद्या संस्थेने चांगलं काम केलं असेल, ते समाजासाठी योग्य असेल, अशी सुद्धा ह्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळी कामं ही समाजापर्यंत पोचवली जातात. निश्चित या चॅनलने 3 वर्षामध्ये राहुरी गावात झालेलं चॅनल आज 3 ते 4 जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि हे चॅनल पाहण्याची आवडसुद्धा अनेक लोकांना झालेली. म्हणून ह्या चॅनलचा 3रा वर्धापन दिन होताना खऱ्या अर्थाने जे सर्वसामान्य शेतकरी असतील, अनेक असे गावे असतील का ते विषय समाजापुढं किंवा सरकारपुढं कधीच नसते आले, परंतु ह्या चॅनलच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना काय पाहिजे, समाजाला काय पाहिजे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून अशा चांगल्या बातम्या देऊन निश्चित या बातमीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने समाजाचं काम चाललेलं आहे. म्हणून ह्या चॅनलचा जो 3रा वर्धापन दिन आहे याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील डोंगरवाडीचा मारुती हे येथील आराध्य दैवत आहे. 1857 पासून या गावामध्ये रॉकेलचा दिवा लावला जात नाही किंवा मांसाहार केला जात नाही अशी आख्यायिका आहे. मात्र ही अंधश्रद्धा नसून देवावरची भक्ती आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी हे गाव जेमतेम 2000 लोकसंख्येचं गाव आहे. या गावामध्ये 1857 साली गावामधील नायकू खोत यांच्या स्वप्नामध्ये मारुतीने दर्शन दिलं आणि सांगितलं की मी गावाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी प्रकट झालोय, तरी माझी पूजा अर्चा कर आणि गावामध्ये रॉकेल आणि मांसाहार करू नका. तेव्हापासून या गावामध्ये रॉकेलचा दिवा पेटवला जात नाही आणि गावामध्ये मांसाहारही केला जात नाही. महाराष्ट्रातील दक्षिणमुखी मंदिर असणाऱ्यापैकी स्वयंभू हे मारुतीचे मंदिर आहे. आमच्या गावची तशी पाहता लोकसंख्या 1500 आहे, पण बाहेरून गावावरून येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे. तर प्रत्येक शनिवारी यात्राही भरली जाते आणि आमचे येणाऱ्या भाविकासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याची पाण्याची सोय, संडास बाथरूमची सोय, तसेच भोजन व्यवस्था आणि पार्किंग सोय केलेली आहे. आता मंदिराच्या हॉलचे बांधकाम चालू आहे, तसे शिखराचंही काम चालू होणार आहे. त्यासाठी सर्व भाविकांनी आणि इथे येणाऱ्या लोकांनी मंदिरासाठी मदत करावी. आणि आता मंदिर हे आपल्या तीर्थक्षेत्र क मध्ये आहे, ते ब मध्ये बसण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी आणि मंदिराचा पर्यटन स्थळ म्हणून विचार करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. महादेव खोत हनुमान मंदिराचा पुजारी या नात्यानं एक सांगू इच्छितो की साधारणतः 350 वर्षापूर्वी या ठिकाणी पूर्ण घनदाट असं जंगल होतं आणि या जंगलामध्ये आपले मारुतीचे स्वयंभू हे प्रकट झाले आणि हा दृष्टांत आमचे पूर्वज नायकू खोत म्हणून त्यांना स्वप्नात जाऊन दिला होता. हा दृष्टांत आपल्या मारुतीने मग ते दृष्टांत बघून ते सकाळी जागे झाल्यानंतर प्रत्यक्षात येऊन त्यांनी इथं पाहिलं तर त्यांना ते वास्तवात ते इथं करवंदाच्या जाळीत ही स्वयंभू आपले आहे जी आता ही मूर्ती ही स्वयंभू उगवलेली दिसली तिथं आणि त्यापासून आम्ही इथं पूजा अर्चा चालू केली आमच्या पूर्वजांनी आणि साधारणतः 1957 साली हे मंदिर बांधलं आणि तिथून पुढं भरपूर प्रमाणात आपल्या भाविकांचा लोंढा वाढत चालला आहे आणि त्या भाविकांच्यासाठी इथं बऱ्यापैकी आम्ही सुखसोयी देण्याचा प्रयत्न दिलेले आहेत, अजून प्रयत्न करणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मारुती नवसाला पावणारा असा मारुती म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. धन्यवाद. डोंगरवाडीच्या डोंगरांच्या पायथ्याशी स्वयंभू दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. डोंगरवाडीचं खोत घराणं हे या मारुतीची पूजा करतात. 1957 साली इथे घनदाट जंगल होतं. या ठिकाणी मारुतीचं मंदिर बांधण्यात आलंय. या मारुती देवालयाचा परिसर मोठा आहे. वर्षातून चैत्र मास आणि श्रावण मास यावेळी इथे मोठी यात्रा भरते. तसेच नवसाला पावणारा असल्यानं त्याला नवसाचा मारुती असं म्हणतात. त्यामुळे लाखो भाविक या ठिकाणी येत असतात.
या ठिकाणी दर शनिवारी यात्रा भरते आणि गायनाचा कार्यक्रमही ठेवण्यात येतो। या ठिकाणी भक्तांसाठी महाप्रसादही ठेवण्यात येतो। सांगली, सातारा या जिल्ह्यामधून येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून शासनाने घोषित करावं अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। उत्तम खोत हे जे आपलं मारुतीचे मंदिर आहे ते कमीत कमी 350 वर्षापासून आमच्या पूर्वज पंजोबांच्या दरम्यान इथं काही नसताना इथं रानात ह्या करवंदी झाडाखाली मूर्ती त्यांना दिसली, तेव्हापासून ही स्वयंभू मूर्ती इथं स्थापित आहे। याला कुणीही म्हणजे बसवलेलं नाही, काही नाही, पहिल्यापासून अगदी आहे स्वयंभूत आहे। हळूहळू ते आमच्या गावातील लोकांना समजल्यानंतर इथं देवाची म्हणजे स्थापना केली। याला कमीत कमी 1957 साली इथं मूर्तीचे मंदिर बांधलं गेलं आणि तेव्हापासून ही मूर्तीची पूजा करतात। आणि जेव्हापासून मूर्ती सापडली तेव्हापासून अगदी रॉकेलचा दिवा वापरला जात नाही, मांसाहार केला जात नाही आणि रॉकेलचा दिवा हे कंपल्सरी पहिल्यापासून आहे। गोड्या तेलाचा दिवा तिथं वापरला जातो आणि ही अंधश्रद्धा नसून ही श्रद्धा आहे आणि त्यामुळे आत्ताही भाविकांची जी संख्या कमीत कमी 10 लाखांच्या वरती गेलेली आहे आणि इथं कुठल्या पद्धतीचं मांसाहार केला जात नाही। मांसाहार जर केला तर म्हणजे मी आंघोळ करूनच घरी प्रवेश केला जातो। रेग्युलर चुलीवरती वगैरे असं मांसाहार, मटण, अंडी वगैरे काही करत नाहीत आणि रॉकेलचा दिवा कंपल्सरी वापरत नाहीत। ग्रामीण भागामध्ये आज तागायत अशा परंपरा सुरू आहेत, मात्र डोंगरवाडीच्या या गावामधील ही अंधश्रद्धा नसून ही देवावरची श्रद्धा आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोसरीमध्ये भूमिपूजन। श्रीगोंद्यामधील जैन मंदिरातील 250 वर्षापूर्वींची तीर्थकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान महाराजांच्या मूर्तीची चोरी। मंचरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या श्रेयासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन। आणि डोंगरवाडीमध्ये नवसाला पावणाऱ्या मारुतीवरती ग्रामस्थांची अपार श्रद्धा। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।